भावा बहिणींनो, तर मी शेतात आले होते तेव्हा काय मुगाला आता आत्ताशी फुलं लागलेत. तर आलेत कवळ्या कवळ्या शेंगा पण आलेत त्याला थोड्याशा. तर म्हणलं बघून यावा. तर आम्हाला खुरपायचं असतं नाही, तर 2 दिवस पाऊस होता त्याच्यामुळे ह्याला आलीच नाही बघायला. मी शेतात येत असतो आम्ही आणि गावात पण न्यायचं आहे ना मला थोडंसं. तर ह्या काही चंपी पाठीमागच येते माझ्या. चंपी, चंपाकली आहे बघा हिचं नाव. चल बाय, चल चंपी. तर हे आम्ही असं वाटे हे करतो ना, वाट्याने केलेलं आहे बघा. आणि हे बाजरी पण केलेली आहे बघा. बाजरी कशी आली, अजून टाईम आहे तिला बाजरीला. तर मग आम्ही येतो हे खुरपून बिरपून घेतो. तर पावसामुळं काही जमलंच नाही त्याच्यामुळं आले. तर चंपी चल ना ग, चल चंपी चल, गावात बघायचंय. चंपी चल. हो का, चंपी जाऊन बसली त्याच्यात. गेली आत. तर गावात तर काही दिसा नाही, असं मोठं मोठं काढायचं होतं मला. तर घ्यावंच लागेल नुसतं का. हे गायला घ्यावं लागतंय गावात. आता काय करायचं, हे काम चालूच आहे. पाऊस जरी असला तरी आम्हाला हे असं करावंच लागतं बाबा. असं हे. तर भावा बहिणींनो, नक्की माझा व्हिडिओ बघा तुम्ही. आणि मला काही लिहिता वाचता येत नाही काय नाही, तरी तुम्ही माझा व्हिडिओ बघा आणि बघताय पण. तर बाय तुम्हाला भावा बहिणींना. तर आम्ही आता शेतात आलो. ही मका आहे, गवत न्यायचं आहे थोडं म्हणून आले. तर ही मका आली बघा भावा बहिणींना. आता जाते पुढं. तिथं भाजी आहे का बघावा म्हणून चाललंय. भाजी बघा, मेथीची भाजी आहे. ती उडीद आहे, उडीद. आणि ही बाजरी. तर हा मूग पेरलेला आहे बघा. अशा मुगाच्या शेंगा असतात तिकडे. ह्याला शेंगा आलेल्या आहेत. तर ही बाजरी आहे बघा.